Good morning, students. Remember, in yesterday's online lecture, we were discussing on saying please by Alfred Gardiner, and we were on page number 18. We have completed second paragraph on page number 18, where we have discussed that spreading goodness is like spreading infection. If bad manners are infectious, good manners are also infectious. वाईट सवयी जशा लवकर पसरतात तशा चांगल्या सवयी देखील पसरू शकतात. चांगल्या सवयींचा देखील संसर्ग होऊ शकतो. गुड मॅनर्स आर लाईक बेनेडिक्शन. गुड मॅनर्स म्हणजे जणू काही परमेश्वराचा आशीर्वाद आहे, त्यामुळं तुमचा दिवस चांगला होऊन जातो. आणि त्या ठिकाणी कवीनी जॉन किट्स या कवीचं उदाहरण दिलं की नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. माझ्यातलं चैतन्य कशानेही नाहीसं होत नाही. आय एम हॅपी एव्हरी डे फॉर द सनराईज. दररोज सूर्य उगवतो त्याने आपल्याला जसा आनंद होतो तसा गुड बिहेवियर, चांगल्या वर्तनामुळे देखील लोकांना आनंद होतो. आणि कवीचं असं मत आहे की इफ वी बिहेव गुड, इफ वी यूज वर्ड्स ऑफ कर्टसी, द अदर पीपल विल ऑल्सो फॉलो अँड दे विल ऑल्सो बी गुड टू अदर्स. समजा आपण लोकांशी चांगले वागलो, आपण लोकांशी बोलताना कर्टसी वर्ड्स, सहिष्णुतेचे शब्द वापरले, जसं की प्लीज, सॉरी, थँक्यू, तर लोक तिसऱ्या लोकांशी बोलताना तसे शब्द वापरतील अँड धिस विल बी स्प्रेड ऑल ओव्हर द सोसायटी. समाजामध्ये सर्वत्र चांगले गुण पसरत राहतील. नाऊ सी द थर्ड पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 18. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on to another road. बऱ्याच दिवसात मला तो कंडक्टर भेटलेला नाही. लेखक म्हणतात की आय हॅव मिस्ड हिम. आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग इन द सेम बस बट ही इज नॉट बीइंग सीन. मी त्याच बसमधनं प्रवास करतो आहे, पण मला काही तो कंडक्टर अलीकडे दिसला नाही. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन. पण त्याचा अर्थ एवढाच आहे की त्याचा जो सूर्यप्रकाश आहे, सनशाईन, सूर्यप्रकाश म्हणजे या ठिकाणी काय, हिज गुड बिहेवियर, त्याचं जे चांगुलपणाचं वर्तन आहे, ही हॅज बीन कॅरिंग इन सम अदर बस. दुसऱ्या एखाद्या बसमध्ये, दुसऱ्या एखाद्या रूटवर, दुसऱ्या एखाद्या रोडवर तो बसमधनं प्रवास करत असेल आणि त्या ठिकाणी त्या चांगुलपणा पसरवण्याचं त्याचं काम कंटिन्युअस चालू असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. आणि असं चांगुलपणाचं काम ह्या जगामध्ये सहजासहजी नाहीसं होत नाही. द पीपल हू आर इन द हॅबिट ऑफ बिहेविंग गुड टू अदर्स, दे ऑलवेज बी गुड टू अदर्स अँड यू कॅनॉट डिफ्यूज देअर वर्क. चांगुलपणाचं काम करणारे लोक जगात कुठंही गेले तरी चांगलंच वागतात आणि तुम्ही त्यांचं काम निष्प्रभ करू शकत नाही. त्यांच्या कामाचा प्रकाश सगळीकडे पसरतच राहतो. देअर गुडनेस इज स्प्रेड ऑल ओव्हर द सोसायटी. अँड आय मेक नो अपॉलोजाईज फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. आणि लेखक म्हणतो की एखाद्या अननोन बस कंडक्टरबद्दल मी हा जो स्तुतीचा लेख लिहिलेला आहे, पॅनेजेरिक शब्द आला बघा, डावीकडे समासात अर्थ दिला आहे, अ स्पीच ऑर पीस ऑफ रायटिंग टू प्रेज समवन हायली. एखाद्या व्यक्तीची स्तुती करणारा लेख, स्तुतीपर लिहिलेला लेख. तर या ठिकाणी एका अननोन कंडक्टरची स्तुती केल्याबद्दल मी काही तुमची माफी मागणार नाही. का बरं? तर इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर, आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. केवढं मोठं वाक्य आहे बघा. द सेंटेन्स इज ॲज गुड ॲज अ पॅरेग्राफ. एक वाक्य म्हणजे पॅरेग्राफच झालेलं आहे. तर मी अशा कंडक्टरबद्दल स्तुतीपर लेख लिहिल्याची माफी मागणार नाही. कारण इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम. आता या ठिकाणी वर्ड्सवर्थचं नाव आलं आहे. वरच्या पॅरेग्राफमध्ये जॉन किट्स या कवीचं नाव आलं होतं. आता विल्यम वर्ड्सवर्थ वॉज अ नेचर पोएट. निसर्ग कवी होता विल्यम वर्ड्सवर्थ. आणि त्याच्या एका कवितेचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला एजी गार्डनरने दिलेलं आहे. आता अ पुअर लीच गॅदरर ही
वर्ड्सवर्थची प्रसिद्ध असं लेखन आहे. आता तुम्हाला डाव्या बाजूला नोट दिलेली दिसते, ती नोट वाचूया. द पुअर लीच गॅदरर, द सब्जेक्ट ऑफ वर्ड्सवर्थ्स पोएम रिझोल्युशन अँड इंडिपेंडन्स ऑर द लीच गॅदरर. स्वातंत्र्य या विषयावरती वर्ड्सवर्थनी लिहिलेली जी कविता आहे, रिझोल्युशन म्हणजे मुक्ती आणि स्वातंत्र्य या विषयावरच्या कवितेमध्ये वर्ड्सवर्थ असं म्हणतो की आय कॅन गॅदर द लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम लेसर नोन पीपल. जे अप्रसिद्ध लोक असतात, म्हणजे बघा की फिल्म स्टार्स आहेत, सिंगर्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, हे तर प्रसिद्ध लोक आहेत, त्यांच्या स्टोरीज सगळ्यांना माहीत असतात. बट द पीपल लाईक धिस बस कंडक्टर हू आर लेसर नोन. आता कुठल्या तरी रूटवरनं लेखक प्रवास करत असतील, त्या प्रवासामध्ये त्यांना तो कंडक्टर भेटला असेल, असे किती लोक त्या कंडक्टरला ओळखत असणार आहेत. परंतु अशा लेसर नोन लोकांकडनं, जास्त प्रसिद्ध नसलेल्या लोकांकडनं, अप्रसिद्ध लोकांकडनं शहाणपणाचे धडे शिकायला काय हरकत आहे. कारण वर्ड्सवर्थनी नाही का त्याच्या कवितेमध्ये एका पुअर लीच गॅदररकडनं, एका साध्या सुध्या लीच गोळा करणाऱ्या माणसाकडनं शहाणपणाचे धडे शिकले होते त्या पद्धतीने. आय सी नो रिझन वाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. गुड टेम्पर चांगला स्वभाव, काइंडली फिलिंग दयाळूपणाची भावना, हे दोन्ही ज्या माणसाच्या वर्तनामध्ये दिसून येतं त्याच्यापासून आपण काही धडे घ्यायला काय हरकत आहे. व्हाय वी शुड नॉट लर्न फ्रॉम अननोन पीपल, व्हाय वी शुड नॉट लर्न फ्रॉम लेसर नोन पीपल. कमी महत्त्वाच्या किंवा अगदी गरीब साध्यासुध्या लोकांकडनं जर त्यांच्या अंगामध्ये हे 2 गुण दिसत असतील तर ते आपण घ्यायला काय हरकत आहे. कोणते 2 गुण? गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. दयाळूपणाची भावना आणि चांगला स्वभाव, हे 2 गुण आपण त्यांच्याकडनं घ्यायला काहीच हरकत नाही. या पॅरेग्राफमध्ये पेनेजिरिक हा नवीन शब्द आला आहे, तो लक्षात ठेवा, त्याला अंडरलाईन करा. आणि गुड टेम्पर आणि काइंडली फिलिंग या 2 गुणांनासुद्धा अंडरलाईन करा. दीज आर द 2 व्हर्च्यूज ऑफ द बस कंडक्टर. बस कंडक्टरच्या अंगात हे 2 गुण होते. सी द लास्ट पॅरेग्राफ. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. It is a matter of general agreement. मी जे म्हणतो ते जनरली सगळ्यांना मान्य होईल. दॅट वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटिल एव्हरीडे सिव्हिलिटीज. युद्धामुळे ह्या रोजच्या लहान लहान गोष्टींवर, सिव्हिलिटीजच्या, सभ्यतेच्या गोष्टीवर, सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर, वर्तनातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर युद्धाचा खूप वाईट परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळं दॅट स्वीटन द जनरल एअर. खरं म्हणजे दीज वर्ड्स ऑफ कर्टसी दे मेक द ॲटमॉस्फिअर अराउंड अस गुड, स्वीट. आपण बघितलं की द मशीन ऑफ लाईफ कॅन रन स्वीटली अँड स्मूथली इफ वी यूज द वर्ड्स ऑफ कर्टसी. आपण जर हे दयाळूपणाचे, प्लीज, सॉरी, थँक्यू सारखे शब्द वापरले तर जीवनाचं मशीन सहजतेने काम करतं. पण युद्धामुळे ह्या साध्या सोप्या शब्दांनी गोडवा वाढवणारं जीवन कटू बनत चाललेलं आहे. युद्धाचा परिणाम त्याच्यावर झालेला आहे, सभ्यतेवर झालेला आहे लोकांच्या. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. लेखक म्हणतो, म्हणजे तेव्हा त्या काळात जे 2रं महायुद्ध झालं त्याचा संदर्भ ह्या ठिकाणी आहे. द रायटर सेज दॅट वी हॅव बिकम रूड टू इच अदर बिकॉज ऑफ वॉर्स. युद्धामुळे आपण एकमेकांशी कठोर बोलतो आहोत, वागतो आहोत. जसं लिफ्टमननी त्या पॅसेंजरला लिफ्टमधनं हाकलून दिलं आणि तो पॅसेंजर प्लीज किंवा काय शब्द त्यांनी वापरले नाही वगैरे. तर वी मस्ट गेट बॅक दोज सिव्हिलिटीज. लेखक म्हणतो की ती सभ्यता विसरल्यासारखी झाली आहे, ती आपण परत मिळवली पाहिजे. कशासाठी? मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल. हे जीवन सुसह्य करण्यासाठी, हे जीवन दयेनी भरून टाकण्यासाठी आणि एकमेकांशी चांगलं वागण्यासाठी. वी मस्ट गेट बॅक दोज सिव्हिलिटीज. त्या सभ्यतेचे सगळे शब्द आपण परत आपल्या जीवनात आणले पाहिजेत. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. आणि कोणताही कायदा करून ते शब्द परत येणार नाहीत. द गुड बिहेवियर कॅनॉट बी डन विथ लॉ
कायद्याने असं म्हणता येत नाही की तुम्ही चांगलं वागा, आपणच ते केलं पाहिजे. द पुलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स. आपल्या समाजामध्ये पोलीस आणि कायदा हे गरजेचंच आहे, पण आपला समाज कसा झालेला आहे, लोअर दॅन द एंजल्स. काय संदर्भ दिलेला आहे बघा, लोअर दॅन द एंजल्स फ्रॉम स्लॅम दाऊ हॅज मेड हिम अ लिटिल लोअर दॅन द एंजल्स, हिअर इट मीन्स लेस दॅन परफेक्ट. तर या ठिकाणी बायबलमधलं हे वचन आहे, लोअर दॅन द एंजल्स म्हणजे देवदूत, देवदूतापेक्षा जरासा कमी, म्हणजेच इम्परफेक्ट, जो परफेक्ट नाही, जो करेक्ट नाही. मनुष्य प्राण्याबद्दल देवाला असं म्हटले की परमेश्वरा तू मनुष्य बनवलास, पण तो कसा आहे, लोअर दॅन द एंजल्स, थोडासा कमी आहे. कशापेक्षा कमी आहे, देवदूतांपेक्षा. देवदूत हे अत्यंत परफेक्ट असतात, मनुष्य प्राणी मात्र जरासा इम्परफेक्ट आहे. तर अशा ह्या इम्परफेक्ट समाजामध्ये वेअर पीपल बिहेव रॉंगली समटाईम्स, जिथं काही वेळा लोक चुकीचं वागतात, तिथं पोलीस अँड लॉ इज नेसेसरी. अशा समाजामध्ये पोलिसांची आणि कायद्याची गरज आहेच, बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु कायदा हा आपल्याला मटेरियल अटॅक म्हणजे प्रत्यक्ष कुणी हल्ला केला, मारामारी झाली, अशा प्रत्यक्ष गुन्ह्यापासून वाचवू शकतो. नॉर विल द लिफ्टमन्स वे ऑफ मीटिंग मॉरल ॲफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. परंतु नैतिकतेचे जे गुन्हे आहेत, म्हणजे चुकीच्या पद्धतीने बोलणं, वागणं, कृती करणं, हे जे आहेत हे काही कायद्याने दुरुस्त करता येत नाहीत. उदाहरणार्थ लिफ्टमनचं रूड बिहेवियर कायद्याने दुरुस्त करता येतं का? पॅसेंजर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लिफ्टमनच्या विरोधात तक्रार करू शकतो का? तर नाही करू शकत, कारण तिथं फिजिकल व्हायलन्स झालेला नाही आहे. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड अ मॉरल सटल अँड इफेक्टिव्ह रिवेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जंटलमन हू वूड नॉट से प्लीज विथ एलॉबरेट पोलाइटनेस. आता समजा लिफ्टमननी त्या पॅसेंजरला बाहेर हाकलून दिलं, कशासाठी? बिकॉज ही डिड नॉट से प्लीज. बट ऑन द कॉन्ट्ररी द रायटर थिंक्स दॅट द लिफ्टमन शुड हॅव बिकम मोर पोलाईट टू द पर्सन हू वॉज नॉट पोलाईट. जो आपल्याशी उर्मटपणे वागतो, जो आपल्याशी नम्रतेने वागत नाही, त्याच्याशी जास्तीत जास्त नम्रतेने वागून आपण त्याला खजील करायचं असतं. मनातल्या मनात त्याला आपल्या वर्तनाची लाज वाटेल इतकं आपण चांगलं त्याच्याशी वागायचं असतं. यू मस्ट नो महात्मा गांधीज वे. महात्मा गांधींचा तुम्हाला मार्ग माहीत असेल, गांधीगिरी असं त्याला म्हणतात बघा, की जो आपल्याला शिव्या देतो त्याला आपण गुलाबाचं फूल द्यायचं. इन दिस वे वी मस्ट जो लिफ्टमन प्लीज न म्हणल्यामुळं नाराज झाला, त्या लिफ्टमननी अधिक नम्रतेने त्या पॅसेंजरशी वागायला पाहिजे होतं. आणि मग काय झालं असतं? सी पेज नंबर 19. ही वूड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बुअर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. बुअर म्हणजे रूड इनसेन्सिटिव्ह पर्सन, जो वाईट वागणारा पॅसेंजर त्याच्याकडे आला होता, जो प्लीज थँक्यूचा वापर करत नव्हता, अशा व्यक्तीशी लिफ्टमन जर जास्त पोलाइटली, जास्त नम्रतेने वागला असता तर त्या पॅसेंजरवर तर त्यांनी विजय मिळवलाच असता, पण त्याच वेळी ही वूड हॅव वन ओव्हर हिमसेल्फ, त्यांनी स्वतःवर विजय मिळवला असता. व्हिक्टरी म्हणजे विजय. आणि लक्षात घ्या, जगामध्ये इतर कोणावरही विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं हे जास्त अवघड आहे आणि महत्त्वाचं आहे. व्हिक्टरी ओव्हर वनसेल्फ असं त्याला म्हणतात, स्वतःवर विजय मिळवणं. विनिंग युअर सेल्फ इज मोर डिफिकल्ट अँड इम्पॉर्टंट. व्हेन यू बिहेव गुड टू अदर्स you are being good to yourself also. The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. नम्रतेने वागणाऱ्या व्यक्तीला कदाचित जगाच्या दृष्टीने विजय मिळत नसेल, पण त्यांनी स्वतःवर मात्र विजय मिळवलेला असतो. आय कॉमेंट टू द लिफ्टमन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. चेस्टरफील्डची माहिती दिली आहे बघा. लॉर्ड चेस्टरफील्ड, इंग्लिश स्टेट्समन, ऑथर अँड पॅट्रन ऑफ लेटर्स, एक इंग्लिश संसदपटू होता, राजकारणी होता आणि लेखक होता. त्याची गोष्ट मी लिफ्टमनना सांगू इच्छितो असं लेखक म्हणतो. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाऊट द पेवमेंट्स ऑफ टुडे
अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्राईस्ट फूडिंग. तर लेखकांनी सांगितलं की चेस्टरफील्डची जी गोष्ट आहे ती लंडनमधली अशा काळातली आहे जेव्हा रस्त्याने फुटपाथ नव्हते. आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल, सेड अ मॅन who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping on the bow into the road. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. बघा, चेस्टरफील्ड जेव्हा रस्त्याने चालत होते तेव्हा तिथं एक माणूस म्हणाला, हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फूटिंग. तर त्या रस्त्याने चाललेल्या माणसाचे जे पाय होते ते अतिशय कोरडे होते. आय नेव्हर गिव्ह अ वॉल टू अ स्काउंड्रल. आणि तो म्हणाला की मी बदमाश माणसाला कधीही ही भिंत देणार नाही. तेव्हा चेस्टरफील्ड म्हणाले की मी तर नेहमीच देईन. मूर्ख माणसाशी वाद घालण्यापेक्षा त्याला रस्ता देणं हे नेहमी चांगलं. तर लिफ्टमननी देखील असंच करायला हवं होतं. लिफ्टमन वूड हॅव गिवन द वे टू द पॅसेंजर बिहेविंग पोलाइटली. अतिशय चांगल्या पद्धतीने वागून लिफ्टमननी काय करायला पाहिजे होतं, लिफ्टमननी त्या पॅसेंजरला काय करायला पाहिजे होतं, निरुत्तर करायला पाहिजे होतं. आणि अशा प्रकारे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर ह्यांनी या निबंधामध्ये चांगल्या वर्तनाचं महत्त्व आपल्याला पटवून सांगितलेलं आहे. रिमेंबर, यू मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट what is the content of this essay? That being good to others spreads goodness in the society. We must always use the words of courtesy to each other so that our life becomes smooth and sweet. Is that clear? Read the essay at home and ask if any difficulty is there. Thank you very much.